Yes, so I have started recording of this particular meeting, and you can see that the background may have changed for you all basically because of the fact that I am conducting the lecture from my residence today. It's only after I finish my lecture that I'll move to the college. The reason being that we had a bit of disturbances yesterday during the last lecture. Having said that, it does not mean that we may not have disturbances today as well. There is every possibility that there could be loss of network here also. But what I've seen is the proportion at which there is a drop in connection at near my residence is much less as compared to what it tends to happen in the college. The speed is fine, but then if the connection is going to go off the loop, then the speed is not of any utility to us. So I thought that I should be starting or conducting my lectures initially at least from um, my residence as such. Having said this, further, there could be a query wherein, sir, the colleges, the notification from the university or this college also already says that we should be attending offline lectures. I have an argument for that in the sense that I think I spoke about this yesterday also की जे कोणी 50 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर राहतात कॉलेजपासून त्यांनी इतक्यात कॉलेजला यायची घाई कृपया करू नये असेही इन्स्टन्सेस आहेत की जिथे काही लोकांचं असं म्हणणं आहे की काय झालं त्याला शाळा तर सुरू झाल्या मग कॉलेजच्या मुलांनी यायला काय होत शाळेची सिस्टीम ही वेगळी आहे लक्षात घ्या आणि कॉलेजची सिस्टीम ही वेगळी आहे हे मी तुम्हाला समजून का सांगतोय तर इन केस तुमच्या घरी तुम्हाला विचारण्यात आलं किंवा तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही असा डिसिजन का घेताय मग हे सुरू झालंय तुम्ही येत नाहीये ते सुरू झालंय तुम्ही येत नाहीये तर याच्या मागचं लॉजिक असं आहे की शाळेत जाणारी मुलं ही एक तर लहान असतात ऍक्च्युली टू स्टार्ट विथ अँड सेकंडली ते लोक आसपास राहणार असतात 25 आणि 30 आणि 40 किलोमीटरवरनं शाळेला येणारी मुलं नसतात तर तसा आपला नियमच आहे की शाळा त्या विद्यार्थ्याच्या जवळ अधिक जवळ असावी त्यामुळे जर उद्या कोरोनाच्या केसेस वाढल्या आणि शाळा फटकन पुन्हा बंद करायची वेळ आली तर ही मुलं पुन्हा जो कुठे जाणार आहेत तर आपापल्या घरी बसणार आहे असं कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत पर्टिक्युलरली पीजीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत होणार नाही कारण आपण पाहिलं की तुमच्या ऍडमिशन जेव्हा आपण करत होतो तेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात येत्या एक तर मुलगी मला वाटतं महाराष्ट्राच्या बाहेरची सुद्धा आहे ऍज अ कॉन्सिक्वेन्स उद्या जर तुम्ही इथे आलात आणि सडनली काही झालं ऍडवर्स आणि पुन्हा सगळं बंद झालं लॉकडाऊन झालं तर तुम्ही पुण्यात अडकून पडायची शक्यता जास्त आहे एक दुसरी गोष्ट तुम्ही पुण्यात येता हे नुसतं कॉलेज अटेंड करायला नाही तुम्हाला तुमच्या हॉस्टेलचा शोध घ्यावा लागतो तुम्हाला तुमच्या मेसचा शोध घ्यावा लागतो तुमचे असतील मित्रमैत्रिणी इथे कॉलेज पुण्यामध्ये पण हे सगळं लक्षात घेता ती रिस्क जी आहे पुन्हा त्या त्या कंडिशन मध्ये जाऊन गावाकडे किंवा तुमच्या शहराकडे परतण्याची ही रिस्क फार हाय असल्यामुळे एक थोडस मी म्हणेन की अजून एक आठवडाभर आपण ऑनलाईन मोडवर राहूयात आणि हे साधारण अंदाज घेऊयात मी तर म्हणेन की दिवाळीपर्यंत तरी आपण ऑनलाईनच करावं आणि दिवाळी नंतर एक अंदाज घ्यावा की नेमकं कसं असेल ही कंडिशन आणि त्याप्रमाणे मग आपापला निर्णय आपण घ्यावा मला तुम्ही ऑफ द रेकॉर्ड एक माझा सल्ला विचाराल तर मी म्हणेल की दिवाळीपर्यंत थांबायला काहीही हरकतच नाही so that is one thing that I wanted to share with you all then मी आपल्या ग्रुपवर काही पोस्ट टाकले काल एक म्हणजे 2 पुस्तकं मी शेअर केली तुमच्याशी दोन्ही रेफरन्स बुक्स आहेत एक मी जसं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की वन बुक इज ऑफ एन इंडियन ऑथर सविंद्र सिंग यांचं क्लायमेटॉलॉजी हे पुस्तक आहे आणि द सेकंड वन इज ल्युटन्स अँड टर्बकचं इंटरनॅशनल एडिशन ऑफ द स्टडी ऑफ एटमॉस्फिअर आय वुड से की दोन्ही पुस्तकं तेवढीच चांगली आहेत पण मी जसं काल म्हणत होतो की जेवढं तुम्ही वाचन कराल ते वाचन करून ते समजून घ्यायचा प्रयत्न कराल तेवढं चांगलं राहील याचबरोबर इफ यू रिमेंबर आय सेड येस्टरडे ऑल्सो की
एक डिक्शनरी ऑफ टर्म्स मी तुम्हाला टाकलेली आहे. ही डिक्शनरी ऑफ टर्म्स सुद्धा तुम्ही थोडीशी चाळून घेणं अपेक्षित राहील. तुम्ही म्हणाल सर आम्ही सविंद्र सिंग फॉलो करू का ल्युटन्स आणि टर्बक फॉलो करू? तर मी म्हणेन की प्रत्येक ह्याचा एक पॉझिटिव्ह पॉइंट मी देऊ शकतो तुम्हाला आणि एक निगेटिव्ह देऊ शकतो. सविंद्र सिंगांचं म्हणाल तर एक तर बऱ्यापैकी विस्तृत स्वरूपात त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. पण त्या सविंद्र सिंगांच्या पुस्तकामध्ये कधी कधी थोडेसे सायंटिफिक एक्सप्लेनेशन्स येतात, तिथे ते अवघड जाऊ शकतं. असे सायंटिफिक एक्सप्लेनेशन्स व्यवस्थित समजून घ्यायला चांगले डायग्रॅम्स पाहिजेत. सदर डायग्रॅम्स हे सविंद्र सिंगांच्या पुस्तकामध्ये तेवढ्या प्रमाणात आपल्याला सापडत नाही. हे डायग्रॅम्स आपल्याला ल्युटन्स आणि टर्बक मध्ये निश्चित सापडतील. पण मग ल्युटन्स आणि टर्बकची इंग्लिश जी आहे ही थोडीशी हायर लेवलची असू शकते. आपल्याला ती कन्सेप्ट कळली असेल तर ती इंग्लिशमध्ये वाचणं जास्त क्रमप्राप्त ठरेल. कारण असं सुद्धा होऊ शकतं की सरांनी सांगितलंय की ल्युटन्स आणि टर्बक फार भारी आहे, तर मी ल्युटन्स आणि टर्बक वाचीन आणि आपण ल्युटन्स आणि टर्बकचं पुस्तक वाचायला घेतो. मात्र त्याचं इंग्रजी हेवी असल्यामुळे आपल्याला नेमकं त्यांना काय म्हणायचं हे आपल्याला कळत नाही आणि मग बोर होतं आणि मग काय फालतू पुस्तक आहे, मला याच्यातलं काहीच कळत नाही, असा आपला एक ग्रह होण्याचा पॉसिबिलिटी ही जास्त असू शकते. त्याच्यामुळे आय वुड रादर से की पहिली गोष्ट तर ती डिक्शनरी ऑफ टर्म्स जी आहे ही साधारण व्यवस्थित वाचून घ्यावीत तुम्ही. त्याला समकक्ष जे आहे ही मराठी टर्मिनॉलॉजी काय आहे, मग ती मराठी टर्मिनॉलॉजी मला समजली आहे का नाही, ती मराठी समजली नसेल तर ती मराठीत आधी वाचून घ्यावी आणि मग ओके ह्याला मराठीत ह्या शब्दाला इंग्रजीमध्ये हे म्हणतात, ते एकदा कळलं की पाऊस कसा पडतो, पाऊसला इथे रेन असा शब्द असेल, मग त्या पावसाबद्दल आपल्याला जर व्यवस्थित माहिती कळलेली असेल तर ऑब्विसली रेनच्या संदर्भात इंग्लिशमध्ये लिहिलेली जी माहिती आहे ही आपल्याला जास्त व्यवस्थित इंग्रजीमध्ये लिहिलेली असली तरी कळू शकते, असा माझा प्रामाणिक समज आहे. आणि असं विद्यार्थ्यांनी करावं असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. मी कालच म्हटलेलं आहे की द पॉसिबिलिटी ऑफ ऑफलाईन कॉलेज सुरू व्हायची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे ह्या वर्षी तुमच्या एमसीक्यू बेस्ड एक्झामिनेशन्स होतील असं मला वाटत नाही. तुमच्या सब्जेक्टिव्ह होतील. त्याच्यामुळे इंग्रजीमध्ये लिहिता येणं, बीए पर्यंत तुम्ही मराठीत लिहू शकत होता युनिव्हर्सिटीचे पेपर, एम ए एम एस सी ला तुम्हाला हे इंग्लिशमध्येच लिहावं लागेल. तर सुरुवातीला त्याचं इंग्लिश कळणं गरजेचं, हळूहळू आपण त्याचं ग्रामर कसं कळून घ्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मी काल जसं म्हटलं की विषय अजिबात अवघड नाहीये, तो इंग्रजीमध्ये असला तरीही अवघड नाहीये. तुम्ही मी जे जे काही सांगतोय त्याच्यासाठी प्रयत्न केले आणि तेवढी ऍक्टिव्हिटीज पूर्ण केल्यात तर आज तुम्हाला जेवढं इंग्लिश येते विथ पर्टिक्युलर रेफरन्स टू अशी मुलं की ज्यांनी त्यांचे अंडर ग्रॅज्युएटचे पेपर जे आहेत हे मराठी मीडियम मधनं लिहिलेले आहेत, त्यांची शाळा जी आहे ही मराठी मीडियमची आहे. आपल्याकडे आता मिक्स स्लॉट आहे, काही विद्यार्थी इंग्लिश मीडियम मधनं आलेले असतील त्यांच्यासाठी हे थोडंसं रिपिटेशन ठरेल. पण माझं असं कायम म्हणणं असतं की इनफॅक्ट मी सुद्धा आज माझ्या समोर एखादं आर्टिकल आलं की तुमचं इंग्रजी कसं सुधारायचं, तर मी निश्चित ते वाचून काढतो. कारण बऱ्याच अशा गोष्टी असतात की हे आपल्याला इतर वेळेस माहिती नसतात. अशा आर्टिकल्स मधनं पर्टिक्युलरली पॉइंट आउट होतात. कोणाची भाषणं ऐकायची इतर वेळेस, कोण कसं इंग्लिश बोलतं याचं कुठनं समजून घ्यायचं, या सगळ्याचं मी हळूहळू तुम्हाला विवेचन करून सांगणारच आहे. एकाच दिवशी किंवा एकाच आठवड्यात एकाच महिन्यात हे सगळं करायची काही गरज नाही. काल जे आपण बोललो त्याचे थोडक्यात पुन्हा रिपिटेशन करायचं म्हटलं तर एकूण आपला हा 20 विषय असणार आहेत प्रत्येक 2 वर्षामध्ये. आणि पहिल्या वर्षी तुम्हाला 10 विषय, दुसऱ्या वर्षी तुम्हाला 10 विषय करावे लागतील. प्रत्येक विषयाला 4 क्रेडिट, एका क्रेडिटला 25 मार्क, म्हणजे प्रत्येक विषय हा तुमचा 100 मार्कांचा असणार आहे. त्यात पहिले 50 मार्क हे तुमचे इंटरनल असेसमेंटचे असणार आहेत. इंटरनल असेसमेंटचा ऍक्च्युअल अर्थ जो आहे हा कंटिन्युअस इव्हॅल्युएशन असणार आहे. त्यामध्ये तुम्ही रेग्युलरली किती अटेंड करता लेक्चर, एक, त्याच्यानंतर इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये किती सहभागी होता. ऍटलिस्ट क्लायमेटॉलॉजीच्या बाबतीत मी हे फॉलो करतो, त्याच्यामुळे मी क्लायमेटॉलॉजीच्या बाबतीत हे अधिकाराने सांगू शकतो, बोलू शकतो. बाकीच्या विषयांबद्दल तुम्ही म्हणाल सर तुम्ही असं म्हटले होते अमुक एक सरांनी अमुक एक मॅडमनी हे काही केलं नाही,
तर तसं मात्र क्लायमेटॉलॉजी त्याची जबाबदारी मी घेऊ शकत नाही. ते त्यांच्या स्टाईलने तुमचं इव्हॅल्युएशन करतील. माझा थोडासा कल थोडासा टेक्निकली करेक्ट आणि साऊंड राहण्याचा असल्यामुळे मी असं करणार नाही की सिलेबस संपता संपता तुमची एक टेस्ट घेतली वगैरे वगैरे. असाइनमेंट्स तर आपल्या रेग्युलरली थोड्याच दिवसात सुरू होतील आणि त्या असाइनमेंट सुद्धा त्याला एक टाइम लाईन असते की ज्या दिवशी मी टाकतो त्याच्यानंतर एक थोड्या दिवसांनी तुम्हाला ती सबमिट करायची असते, कारण मला त्याच्यानंतर दुसरी असाइनमेंट असते, त्याच्या पुढे आपली तिसरी असाइनमेंट असते. आणि असाइनमेंटच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर बरेच विद्यार्थ्यांच्या बाबतीत माझा असा अनुभव आहे की असाइनमेंट दिली सरांनी की हे विद्यार्थी त्या असाइनमेंटच्या रिलेटेड रिटर्न मटेरियल जे बुकमध्ये असतं, मग ते सविंद्र सिंग असू दे किंवा DS लाल एक चांगलं पुस्तक आहे इंडियन ऑथरचं, की त्याचा माझ्याकडे PDF नाही त्याच्यामुळे मी काल त्याचं नाव घेतलं नाही. पण DS लाल एक चांगलं पुस्तक आहे क्लायमेटॉलॉजीसाठी. त्याचं टायटल मी तुम्हाला सांगेन, पण DS लाल हे नावाजलेलं नाव क्लायमेटॉलॉजी साठी आहे. तर तुम्ही लाल वाचा किंवा सविंद्र सिंग यांचं पुस्तक वाचा किंवा यू रेफर टू द ब्युटिफुल डायग्राम्स दॅट आर देअर इन ल्युटन्स अँड टर्बक. एवढंच नाही तर मला माहित नाही मी तुम्हाला स्ट्रालर अँड स्ट्रालरची लिंक दिलेली आहे किंवा कसं. स्ट्रालरचं पण पुस्तक फिजिकल जॉग्रफीसाठी अतिशय चांगलं आहे. स्ट्रालरचं पुस्तक तुम्ही जिओमॉर्फॉलॉजी ॲज वेल ॲज क्लायमेटॉलॉजी दोन्ही करता वापरू शकता. दोन्ही थोडेसे सायंटिफिक विषय असल्यामुळे थोडंसं सायन्स आपल्याला समजून घेणं गरजेचं राहणार आहे. बेसिक लॉज जे आहेत की सायन्स मधले हे आपल्याला माहिती असणं गरजेचं राहील. अर्थात मी या सगळीची उजळणी किंवा रिव्हिजन ही व्यवस्थित करून घेईन आणि मगच या सगळ्या मुद्द्यांना हात घालीन. तुम्हाला सांगितलेलं आहे की बहुतेक वेळेस, आता ही सुरुवातीची लेक्चर्स आहेत म्हणून मी मराठीत बोलतोय, बहुतेक वेळेस मी इंग्लिशमध्ये बोलणार आहे जेणेकरून ही टर्मिनॉलॉजी इंग्लिशमध्ये काय आहे ही तुम्हाला कळावी आणि जिथे तुम्हाला प्रॉब्लेम असेल तिथे तुम्हाला स्वतःला अनम्यूट करून मला सांगायचं आहे की सर अमुक अमुक टॉपिक हा मला व्यवस्थित कळला नाही, तुम्ही मराठीत सांगितलं तर बरं होणार आहे. दीज आर अ फ्यू थिंग्स दॅट वी वर डिस्कसिंग yesterday. आणि देर इज वन मोर थिंग दॅट आय हॅव डन. आय थिंक सकाळी मी तुम्हाला एक मेसेज टाकलेला आहे की अमुक अमुक ऍप जो आहे हा डाउनलोड करून घ्यावा. तर ह्या ऍपच्या बाबतीत थोडस मी बोलीन आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या डिटेलमध्ये जाऊयात. दरम्यानच्या काळात तुम्हाला अजून काही प्रश्न पडलेले असतील किंवा पडतील त्याची नोंद करून तुमच्याकडे तुम्ही ठेवावी आणि ही नोंद झाल्यावर तुम्ही मला ते प्रश्न विचारू शकता आणि ते प्रश्नांची उत्तरं माझ्या परीने जेवढी मला देता येतील तेवढा प्रयत्न मी निश्चित करणार आहे. ह्या व्यतिरिक्त लवकरच तुम्हाला कॉलेजकडनं काही क्रेडेन्शियल्स देण्यात येतील. क्रेडेन्शियल्स म्हणजे तुमचा हा स्टुडंट ID, ऑनलाईन स्टुडंट ID असणार आहे. जसा तुमचा जीमेलचा ID असतो तसा तो ID असणार आहे आणि याच्या बाबतीत तुमचे सबमिशन्स वगैरे जे असणार आहेत हे त्या अनुषंगाने तुम्ही त्या अकाउंटमध्येच करायचे आहेत. ढवळे सर ते सगळं पाहत असतात. लवकरच ढवळे सर तुमच्या सगळ्यांची क्रेडेन्शियल्स जी आहेत ही जनरेट करतील. सप महाविद्यालयातले विद्यार्थी जे असतील त्यांना हे माहिती असेल. इतर महाविद्यालयात ही प्रथा चालू असेल तर त्यांना सुद्धा हे माहिती असेल. आपण G Suite आता आपण पाहतोच आहोत. गुगलच्या प्लॅटफॉर्मवर आपण सध्या आहोत आणि हा गुगलचा G Suite ज्याला म्हटलं जातं, त्या क्लासरूम वगैरे सगळं त्याच्यामध्ये आहे आणि तुमचे सबमिशन्स वगैरे कसे करायचे आहेत हे सगळं त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. तर याची सुद्धा एक उजळणी आपण हळूहळू करणार आहोत. हे कसं करायचं, काय करायचं हे निवांत आपण सगळं एक करणार आहोत. मला माहित आहे की इमिजिएटली पहिल्या आठवड्यामध्ये विचारांची, कार्यक्रमांची आणि कार्यांची गोंधळ आपल्या डोक्यात उडणार आहे, तो साहजिक आहे. पण आय कॅन अश्युअर यू की येत्या काही दिवसामध्ये हे सगळं सेटल डाऊन होईल आणि वी कॅन मॅनेज इट अकॉर्डिंगली. दॅट इज वन मोर थिंग. इतक्यात कोणाला काही प्रश्न वगैरे विचारायचे सुचले असतील आणि विचारायचे असतील तर येत्या 1-2 मिनिटांमध्ये तुम्ही ते विचारू शकता स्वतःला अनम्यूट करून. माझ्याकडनं काही राहिलं असेल, तुम्हाला काही माहिती हवी असेल तर त्या अनुषंगाने तुम्ही मला ते प्रश्न
विचारू शकता. आपण एक एक 2 मिनिटाचा पॉज घेऊयात आणि लेट अस गो इन टू दॅट क्वेश्चन आन्सर सेशन. सगळी माहिती मिळालेली आहे काय? या माहितीबद्दल काही अजून संदर्भ हवा आहे किंवा क्लॅरिफिकेशन हवं आहे असं कोणी असेल तर तुम्ही मला विचारू शकता. जे नवीन जॉईन होत आहेत त्यांनी फक्त एक काम करावं की मला वाटतं मी माझं कालचं लेक्चर सुद्धा अपलोड केलेलं आहे. माझा एक युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर मी अपलोड केलेलं आहे आणि त्याची लिंक मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये शेअर करत असतो. याच्या व्यतिरिक्त आजचं सुद्धा लेक्चरची रेकॉर्डिंग सुरू आहे आणि हे लेक्चर पूर्ण झाल्यावर ते डाउनलोड करून ते सुद्धा येईल. तर आपलं 2 दिवसात नेमकं काय झालेलं आहे याचा जर तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल तर हे तुम्ही निश्चित पाहू शकता. आता हे पाहण्याच्याही काही टेक्निक्स आहेत. आता तुम्ही विचार करा की 1 तासाचं लेक्चर परत ऐकायचं म्हटलं तर थोडंसं अवघड होईल नाही का? तर याची एक बाजू अशी आहे, अर्थात हे आपलं अंडरस्टँडिंग किती आहे याच्यावर सुद्धा डिपेंडंट आहे की तुम्ही ती लिंक क्लिक केली आणि ती तुम्हाला युट्यूबवर घेऊन गेली तर तुम्हाला तो युट्यूबचा इंटरफेस येतो. उद्या मी त्याचे स्क्रीनशॉट घेऊन तुमच्याशी थोडीशी त्याच्याबाबत चर्चा करीन सुद्धा. पण आता ओघवतं सांगायचं म्हटलं तर तिथे खाली व्हॉल्यूमचं बटन असतं, तिथे स्पीडचं, तसंच तिथे एक स्पीड सेटिंगमध्ये सेटिंगचं नॉर्मली सेटिंगचा जो आयकॉन असतो हा सगळ्या ऍप्समध्ये बऱ्यापैकी सारखा राहतो आणि त्या अनुषंगाने सेटिंगमध्ये तुम्ही गेलात तर सबटायटल वगैरे सगळं असतं त्याच्यामध्ये. याचबरोबर प्लेबॅक स्पीड एक असतो. आता हा प्लेबॅक स्पीड म्हणजे नेमकं काय? तर से आत्ता मी जे बोलतोय तुमच्याशी आणि हे ज्या स्पीडने रेकॉर्ड होते त्याला आपण एक व्हॅल्यू दिली से एक्स एक्स व्हॅल्यू असेल तर ह्याला मी जर केलं की एक्सच्या ऐवजी त्यात तिथे तुम्हाला ऑप्शन येतात की नॉर्मल म्हणजे एक्स, मग 1.25 1.50 किंवा एक्सच्या ऐवजी आपण 1 म्हणू की नॉर्मल स्पीड इज 1. तर 1.25 म्हणजे सव्वापट जास्त, 1.50 सॉरी म्हणजे दीडपट जास्त, 1.75 म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त आणि 2 म्हणजे दुप्पट स्पीडनी ते रेकॉर्डिंग जे आहे हे प्ले प्ले होणार आहे. आता याचा काय संदर्भ आहे याच्याकडे मी येतोच आहे. याच्या उलट असं पण होऊ शकतं की तुम्हाला ते थोडंसं वेगळ्या अनुषंगाने ऐकायचं तर 1च्या ऐवजी 0.75 म्हणजे थोडं स्लो, 0.5 म्हणजे अजून स्लो, 0.25 म्हणजे अजून अजून स्लो. ही गंमत तुम्ही करून पाहू शकता. स्लो म्हणजे व्हॉल्यूमच्या अनुषंगाने स्लो म्हणत नाहीये मी, तर स्पीडनी जे आहे की असे फॉर एक्झाम्पल आता मी मराठीत बोलतोय पण उद्या परवाच्या लेक्चर पासून मी जेव्हा 70-80% इंग्लिश बोलायला लागेन तेव्हा असं होईल की तुम्हाला काही गोष्टी कळणार नाहीत त्याच्यातल्या आणि तुम्हाला असं वाटेल की साला हे परत ऐकायला पाहिजे. तर आपण युट्यूबला जायचंय आणि क्लिक करून सेटिंग्सला जाऊन प्लेबॅक स्पीड जो आहे हा तेवढ्या पुरता की तुम्हाला ते 5 मिनिटाचं व्यवस्थित काही कळलेलं नाही तर तेवढ्या पुरता तुम्ही तो स्पीड स्लो करू शकता. म्हणजे आत्ता मी बोलतोय त्या स्पीडपेक्षा एक 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 छोटा पार्ट अजून स्लो करू शकता जेणेकरून मी नेमकं काय बोलतो आहे हे तुम्हाला व्यवस्थित कळेल. असं एकदा एकदा केलं, एखाद्या टॉपिक मध्ये केलं. दुसरा एखादा टॉपिक असेल की तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला कळलेला आहे तो सगळा टॉपिक पण सरांनी नेमकं काय काय कव्हर केलेलं आहे हे जर मला पटकन समजलं असतं तर हे बरं झालं असतं. तर अशा वेळेस तुम्ही तेच सेटिंग मध्ये जायचंय आणि हळू करण्यापेक्षा फास्ट करायचं. मग ते तुमच्या अंडरस्टँडिंग लेवल प्रमाणे सव्वापट करायचंय का दीडपट करायचंय का दुप्पट करायचंय हे तुम्ही ठरवायचं आहे. ते क्लिक केलं की तेवढं फास्ट तो जी क्लिप आहे ती तेवढी रन व्हायला लागते आणि तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये पुन्हा तेवढं नॉर्मल ऐकून घ्यायचं असेल तर पुन्हा तुम्ही ते नॉर्मल स्पीड करू शकता. दीज आर व्हेरियस वेज इन विच वी नीड टू ऍडजस्ट एज फार एज द प्रेझेंट सिनारिओ ऑफ ऑनलाईन लर्निंग particularly is concerned and with particular reference to extra credits बद्दल सांगणार होते तुम्ही सर. येस, आता झालं काय की तुम्ही MA-MSc ला ऍडमिशन घेतले जॉग्राफी, तसंच कॉलेजमध्ये इतर पोस्ट ग्रॅज्युएट पण कोर्सेस सुद्धा आहेत. से फॉर एक्झाम्पल आता इकॉनॉमिक्सचं एम ए आहे किंवा सायन्सचं केमिस्ट्रीचं MSc आहे, फिजिक्सचं MSc आहे, मॅथमॅटिक्स MSc आहे, त्याचबरोबर सायकोलॉजीचं MA आहे. तर असे सगळे लोक
आपापले जे 20 विषय असतात आणि 80 क्रेडिट जे असतात 4 सेमेस्टरचे, हे आपापल्या लेवलनी करत असतात. हे करत असताना विद्यापीठाला असं वाटलं की काही कॉमन विषय जे आहेत, से फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही सेकंड इयरला अंडर ग्रॅज्युएट सेकंड इयरला होता तेव्हा एन्व्हायरमेंटल अवेअरनेस हा तुमचा कोर्स होता पुणे विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांकरता. तसंच विद्यापीठाला वाटलं की ह्या विद्यार्थ्यांना काही एक्स्ट्रा क्रेडिट म्हणजे ह्या विषयाच्या बाहेर पण थोडंसं काय म्हणतो ऍप्लिकेशन ओरिएंटेड व्यवहार ज्ञान यांना देणं गरजेचं राहील किंवा गरजेचं झालेलं आहे आजकालच्या काळामध्ये. तर अशा याच्यामध्ये हे एक्स्ट्रा क्रेडिटचे कोर्स आपल्याला करणं बंधनकारक असतं. हे एक्स्ट्रा क्रेडिट कोर्स हे क्वालिफाईंग असतात. ह्याच्या मार्कांचा तुमच्या जसं तुम्ही SY मध्ये बघितलं तसं ह्याच्या मार्कांचा तुमच्या पर्सेंटेजवर काही असा इम्पॅक्ट होत नाही, पण क्वालिफाईंग असतात. म्हणजे शाळेमध्ये जसं PT चे मार्क असायचे किंवा चित्रकलेचे मार्क असायचे, ते पर्सेंटेजवर जास्त इफेक्ट होत नाही, ते ग्रेड बेस्ड असतात. असे हे एक्स्ट्रा क्रेडिट थोडेफार आहेत. तर हे एक्स्ट्रा क्रेडिट म्हणजे नेमकं काय, तर काही सामाजिक गोष्टींच्या अनुषंगाने, काही मी मगाशी म्हटलं तसं व्यावहारिक गोष्टींच्या अनुषंगाने आपल्याला त्याची माहिती मिळवायची असेल किंवा काही अशा गोष्टी की ज्याचा उपयोग आपल्याला आपल्या विषयामध्ये होऊ शकतो. से फॉर एक्झाम्पल कम्युनिकेशन स्किल्स आहे की उद्या मी म्हटलं की चला रे तुम्ही एक 15 दिवसात एक PPT तयार करायची आणि त्या PPT वर तुम्ही एक 4 ते 5 मिनिटं बोलायचं आहे. तर हे बोलणं कसं असावं, हे मी चार चौघांमध्ये उभा असताना बॉडी लँग्वेज कशी असावी किंवा मी कम्प्युटरच्या समोर बसलेलो असताना ही लँग्वेज कशी असावी, याचं जे ट्रेनिंग आहे ते कम्युनिकेशन स्किल्स मध्ये येतं. तर असा एक कोर्स तुमचा असेल तो तुम्हाला निश्चित तुमच्या याच्यामध्ये उपयोगी पडेल. त्याचबरोबर आजकाल आपण कम्प्युटर फार वापरतो किंवा सॉफ्टवेअर फार वापरतो, नॉट नेसेसरीली कम्प्युटर, पण हे सॉफ्टवेअर आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा असतं. इनफॅक्ट मी हे हाय एंडेड मोबाईल जे आहेत हे काही एखाद्या कम्प्युटरपेक्षा कमी नाहीत. बहुतांशी वेळी यांचा आउटपुट एखाद्या कम्प्युटरपेक्षा जास्त असतो. तर अशा वेळेस आपण नेट वापरतो. नेट वापरता वापरता कधी कधी आपल्याकडनं काही चुका होतात आणि मग व्हायरस येतो किंवा काही फिशिंग मेल्स येतात आणि आपण अननोईंगली त्याला रिस्पॉन्ड करतो आणि हे रिस्पॉन्ड झाल्यामुळे मग पुढचं आपलं सिस्टीम डाऊन होते किंवा आपला डेटा चोरीला जातो किंवा बऱ्याच वेळेस असं सुद्धा होतं की काही पैसे बऱ्याच सिनियर सिटीजन्सच्या बाबतीत असं होताना दिसतं की काही निरर्थक मेल्सला ते बळी पडतात आणि रिस्पॉन्ड केल्यामुळे आणि चुकीची इन्फॉर्मेशन मिळाल्यामुळे अशी लोक त्यांचे पैसे किंवा कधी कधी त्यांचा डेटा गमावून बसतात. तर अशा अनुषंगाने सायबर सिक्युरिटी हा एक क्रेडिट कोर्स आहे आपल्याकडे. तर मला वाटतं पहिल्या सेमेस्टरला हे 2 कोर्स आहेत आणि जसं जसं तुम्ही सेकंड सेमेस्टरला जाल तसं तसं तुमचे पुढच्या लेवलचे कोर्सेस तुम्हाला सांगण्यात येतील. सुरुवातीला म्हणेन की हे एक्स्ट्रा क्रेडिट कोर्स हे बियॉन्ड द सिलेबस आहेत, पण एक्स्ट्रा क्रेडिट मी मगाशी म्हटलं की एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सचे मार्क तुम्हाला पर्सेंटेज मध्ये धरले जात नाही. येस, पण एक्स्ट्रा क्रेडिट कोर्स मार्क धरले जात नाहीत म्हणून मी अटेंड करणार नाही एक, आणि दुसरी गोष्ट मी त्याच्या असाइनमेंट्स करणार नाही दोन, आणि तिसरी गोष्ट मी याची परीक्षा देणार नाही. असं जर आपण केलं आणि काही कारणास्तव माझा एक्स्ट्रा क्रेडिटचा कोर्स जो आहे हा राहून गेला आणि मी सांगितलं नाही सरांना की सर मी अमुक अमुक दिवशी गैरहजर होते आणि शेवटी रिझल्टच्या वेळेस मात्र तिथे असं दिसलं एक्झाम डिपार्टमेंटला की या व्यक्तीचा एक्स्ट्रा क्रेडिट कोर्स हा पूर्ण झालेला नाहीये, तर तुम्हाला तुमचं मार्कशीट मिळणार नाही. त्याच्यामुळे हे कितीही अनावश्यक वाटलं तरी किमान क्वालिफाईंग लेवल पर्यंत एक्स्ट्रा क्रेडिट कोर्स हा करणं गरजेचं आहे. त्यांनाही तर तुमची मार्कशीट अडवली जाईल केवळ त्या एक्स्ट्रा क्रेडिट कोर्समुळे. तर हे व्यवस्थित लक्षात करून घ्यायचं आहे आणि त्या अनुषंगाने जेव्हा केव्हा त्याचं टाइम टेबल लागेल त्याचे आपल्याकडे शिक्षक वेगळे आहेत. मला वाटतं उद्या जर मला माहिती मिळाली तर तुमचे फर्स्ट इयरचे एक्स्ट्रा क्रेडिट पाहणारे शिक्षक कोण असतील हे मी तुम्हाला निश्चित सांगेन. तर दॅट इज समथिंग दॅट कोणीतरी मला विचारलं आणि त्या अनुषंगाने आपला काल राहिलेला विषय एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सचा सुद्धा आपण थोडासा हात घालून थोडासा पुढे नेलेला आहे. मी काल जसं म्हटलं की इंडक्शन तुमचं होणार आहे, पण तोपर्यंत ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगायचा हा प्रयत्न चालू आहे.
काल मी तुम्हाला सांगितलं तसं की मी तुम्हाला एक ऍप डाउनलोड करायला सांगितलं होतं आणि लेट अस कम टू दॅट ऍप. तुमच्या स्क्रीनवर आता पीपीटी दिसतोय तुम्हाला? मुलांनो? येस सर. ओके, थँक्यू. So you would be seeing something called label geography for life in front of you. आणि वेगवेगळे ऍस्पेक्ट आहेत, ह्याच्याकडे मी पुन्हा येईनच, पण तत्पूर्वी जॉग्रफीचे काही बेसिक गोष्टी आहेत ह्या आपण करणार आहोतच. आणि ज्या जनरल गोष्टी असल्यामुळे मी थोड्या अवकाशाने येईल. दिस इज समथिंग इफ यू रिमेंबर आय हॅड आस्क्ड यू ऑल, आणि तुमच्यापैकी ज्यांनी डाउनलोड केलेलं असेल त्यांनी हे पाहिलं सुद्धा असेल त्यांच्या मोबाईल स्क्रीनवर. अँड्रॉइड मोबाईल ज्यांच्याकडे असेल त्यांना हे पॉसिबल होईल. तर हा त्या ऍपचा इंटरफेस असेल. तो ऍप तुमच्याकडे डाउनलोड झाल्यावर हे असं दिसेल. डाउनलोड केल्यावर इथे ओपन म्हणून येईल. अर्थात डाउनलोड करते वेळी तुम्हाला काही परमिशन्स विचारल्या जातील आणि त्या परमिशन्स मध्ये तुम्हाला प्रीमियम व्हर्जन त्याचं हवं आहे किंवा फ्री व्हर्जन हवं आहे असा प्रश्न विचारला जातो. तर मी म्हणेन की फ्री व्हर्जन सिलेक्ट करावं. प्रीमियम आणि फ्री मध्ये एवढाच फरक आहे, म्हणजे आपल्याला जेवढा लागतो त्यातला मेजर फरक एवढाच आहे की याच्यामध्ये अधूनमधून ऍडव्हर्टाईज येतात. त्या ऍडव्हर्टाईज थोड्याशा सहन करायच्या, त्याच्यासाठी काही पैसे देऊन तो ऍप विकत घ्यायची काही गरज नाही. फ्री ऍपच आपण वापरूया. मी तुम्हाला हा ऍप डाउनलोड का करायला सांगितलेला आहे याच्याकडे यायच्या आधी तुम्ही जिथे जिथे असाल, ज्या ज्या ठिकाणी असाल तिथे तुम्ही केलं असल्यास, तिथे तुम्ही ते डाउनलोड केलं असल्यास, तुम्ही ज्या शहरात असाल त्या शहराचं नाव इकडे येईल किंवा आसपास तुमच्या जे मेजर शहर असेल त्यांच्या डेटामध्ये असेल ते तुमच्या इकडे समोर येईल. आणि बाकीच्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला माहिती देणारच आहे. पण हा अख्खाच्या अख्खा स्क्रीन जो आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या समोर टाकलेला आहे, हा अख्खाच्या अख्खा स्क्रीन आपल्यासाठी महत्वाचा आहे, आपल्या विषयासाठी. मी लेट मी टेल यू फॉर फॅक्ट दॅट मी हे फक्त पीजीच्या मुलांना नाही तर प्रत्येक यूजीच्या मुलाला सुद्धा करायला लावतो. फर्स्ट इयर बीएससी, फर्स्ट इयर बीए या सगळ्या मुलांना हे करायला लावतो. आणि त्या अनुषंगाने मी हा ऍप गेली 7-7.5 वर्ष वापरतो आहे आणि मुलांना गेली 1-2-3 वर्ष मी हे थोडस हळूहळू त्यांच्यापर्यंत हे पोचवायला लागलेलो आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आय वुड से की मी काहीही न सांगता आज मी ज्या काही विशेष माहिती देऊ शकीन येत्या 10-15 मिनिटांमध्ये, पण त्याच्या आधी तुम्ही पाहू शकता की ह्या ज्या 3 लाईन आहेत इथे तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला अजून त्याची इन्फॉर्मेशन मिळेल. आणि हे जो मॅग्निफाईंग ग्लास आहे हे दोन्ही अतिशय महत्वाचे आहेत आपल्याकडे. पण अजून डिटेलमध्ये जायच्या आधी मी असं म्हणेन की का बाबा आपण हा वेदर आणि रडार ऍप हा का डाउनलोड करायचा. पर्टिक्युलरली गिव्हन द फॅक्ट की गुगलवर ही सगळी माहिती अवेलेबल आहेच. पण एक लक्षात घ्या की गुगल हे सर्वसाधारण सामान्यांकरता असलेलं आहे. येस, सामान्यांपेक्षा थोडी जास्त माहिती गुगलच्या ऍपवर, वेदर ऍपवर सुद्धा असते. पण गुगलच्या अनेक ऍप पैकी वेदर ऍप हा एक असल्यामुळे त्याच्यामध्ये जास्त डिटेलिंग केलं जात नाही. हा माझा पर्सनल अनुभव आहे, इतर लोकांचा इतर अनुभव असू शकतो. त्या अनुषंगाने मी जेव्हा काही ऍप्स शोधत होतो तेव्हा मला हा वेदर आणि रडार ऍप मी जसं म्हटलं 7 वर्षापूर्वी सापडला. तो डाउनलोड करून घेतला. पहिल्या वर्षी मी सुद्धा कॉमन मॅनच होतो याच्यासाठी. हळूहळू मी याचा डिटेलमध्ये अभ्यास सुरू केला आणि आपल्याला क्लायमेटॉलॉजीमध्ये जसं जसं आपण थिअरी करत जाऊ तसं तसं त्याचं ऍप्लिकेशन जर टेस्ट करायचं असेल तर हा ऍप आपल्या बऱ्यापैकी कामी येणार आहे. हे करायला सांगायची वेळ ऍक्च्युली येऊ नये या मताचा मी आहे. मात्र आपण पाहतो की भारतामध्ये ही ऍप डाउनलोड केलेली जर आपण आजच्या घडीला भारतामध्ये जेवढे विकलेले अँड्रॉइड फोन्स आहेत त्याच्यामध्ये आपण पाहिलं आणि चेक केलं की वेदर आणि रडार ऍप किंवा तत्सम कुठलाही वेदर रिलेटेड ऍप किती अशा मोबाईल्स मध्ये आहे. तर मला नाही वाटत 20% सुद्धा माझ्या अनुषंगाने फार मोठा आकडा सांगतो. 20% लोकांपेक्षा
जास्त लोकांकडे हा डाउनलोड केलेला नसेल, आणि केलेला असेल जरी तर ते असे क्वचित ह्याच्याकडे पाहत असतील, एक रेग्युलर ऍक्टिव्हिटी म्हणून याच्याकडे पाहत नसतील. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की मी रोज सकाळी किमान 5 मिनिटं तरी ह्या ऍपवर घालवत असतो. ती कशी कशी घालवतो ही हळूहळू मी तुम्हाला सांगणारच आहे. आज वेळ मिळाला तर आजच तो टॉपिक पूर्ण होईल आपला. पण एकंदरीत भारतीयांचं जर वेदरच्या अनुषंगाने एकंदरीत आपण अगदी सामान्य ज्ञान जरी म्हटलं, ऍडव्हान्स पण नको, सामान्य ज्ञान जरी म्हटलं तर ते फार कमी आहे. आणि हे सामान्य ज्ञानाचा स्तर जो आहे हा उंचवण्याचा गरज आजकाल भासायला जास्त लागलेली आहे. ज्याचं कारण तुम्ही काल न्यूजमध्ये पाहिलं असेल की उत्तराखंडमध्ये प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. आणि या अतिवृष्टीच्या दरम्यान मला वाटतं 40 लोक दगावलेली आहेत. नुसतंच उत्तराखंडमध्ये नाही तर नॉर्थ बेंगॉलमध्ये सुद्धा अशी एक हे झालेली आहे. हे कालचं झालं. 15 दिवसापूर्वीचा तुम्ही पाहिलं तर मराठवाडा आणि विदर्भमध्ये बऱ्याच प्रमाणात अतिवृष्टी होणार नाही, काही पॅचेस मध्ये अतिवृष्टी सुद्धा झाली, पण जास्त प्रमाणात पाऊस झाला असं मी म्हणेन. आणि याची माहिती नेमकं तिथे काय झालेलं असेल, काय लेवलनी झालेलं असेल याची माहिती आपल्याला इथे पश्चिम महाराष्ट्रात बसून मात्र समजली नाही. आपल्यापैकी कोणी मराठवाड्यातलं वगैरे असेल किंवा विदर्भ किंवा इतर एरियाज मधला असेल त्यांचे अनुभव आपण पुढच्या काही लेक्चर्स मध्ये समजून घेणार आहोत. तर ह्या सगळ्या घटनांच्या अनुषंगाने वेदर अँड रडार मॅप आपल्याकडे असणं गरजेचं का आहे? तर विचार करा की उद्या तुम्हाला कोणी विचारलं की अरे बाबा तू MA करतोयस का, MSc करतोयस, जॉग्रफी मध्ये करतेस? हो हो हो. मग ते जॉग्रफी म्हटलं की बिकॉज जॉग्रफी इज कॉल्ड एज मदर ऑफ ऑल सायन्स, ते आपल्याला अनेक प्रकारचे प्रश्न विचारायला लागतात. आणि याच्याबद्दलची सुद्धा मी गंमत अनेक वेळा अनुभवतो असतो, त्याच्याकडे मी नंतर येतो. पण मग समोरच्याने आपल्याला हा जर प्रश्न विचारला आणि आपल्याला उत्तर माहिती नसेल तर त्यांचा साहजिकच ग्रह होतो की एवढे पैसे करून का पोरग पुण्याला जात आहे आणि भूगोलाचा अभ्यास करते. भूगोलामध्ये आम्हाला माहिती आहे एक हवा आणि हवामान शास्त्राचा पेपर आहे, आणि याला जर बेसिक गोष्टींची उत्तर माझी देता येत नसतील तर ह्यांच्या शिक्षणाचा उपयोग काय देशाला? तर आय वोंट से की लगेच तुम्ही सगळं एक्सप्लेनेशन द्यायला पाहिजे, की पण किमान त्यांच्या काय कॉमन लेवलच्या इन्क्विजिटिव्हनेसला उत्तर देता यावं एवढ्या लेवलचं आपल्याला थोडीफार माहिती आसपास त्या आसपास आपल्याला हवी. याच्यासाठी मी म्हणेन की आपलं थिअरी आणि ही थिअरीची थोडस बेसिक व्यवस्थित सेट झाल्यावर याच्या अवतीभोवतीचं जे ऍप्लिकेशन आहे जे ह्या रडार वेदर अँड रडारच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसू शकेल, हे जर एकची सांगड घातली तर आपल्याला तो विषय समजण्याला त्याचा उपयोग होतोच, आणि ह्या विद्यार्थ्याला तो विषय व्यवस्थित समजलेला आहे शिक्षकांनाही कळेल, आणि इतर वेळेस तुमच्याकडे तुमच्या ओळखीच्यांनी तुम्हाला जर विचारलं तर त्याच्या उत्तर तुम्ही निश्चित देऊ शकाल. भारतामध्ये मी मगाशी म्हटलं तसं की दिस ट्रेंड टू हॅव अ वेदर ऍप इन द मोबाईल फोन अँड लुकिंग इन टू द डिटेल्स ऑफ दॅट. व्हॉट्सअप आणि फेसबुक इन्स्टा लोक 1000 वेळा बघतील, पण वेदरचा जो ऍप आहे याचं काय म्हणतो आपण परीक्षण निरीक्षण हे अतिशय कमी वेळा होतं. माझ्यासारखा माणूस सुद्धा आजच्या तारखेला दिवसात म्हणाल तर एक साधारण 10 ते 15 मिनिटच हे पाहत असतो. आणि माझा तुम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअपवरचा वेळ जर पाहिला, आय एम नॉट ऑन इन्स्टा आणि इतर सुद्धा आहे स्नॅपचॅट वगैरे मध्ये वर मी नाही, पण ह्या दोनच गोष्टी माझा इतका वेळ खातात की मी असं म्हणू शकेन की किमान एक 2.5 ते 3 तास मी ह्या दोन ऍपवर रोजचे काही वेळेस इन्व्हेस्ट करतो असं मी म्हणेन, आणि काही वेळेस वेळ वाया घालवतो हे मी फ्रँकली एक्सेप्ट करीन. असं म्हणत असताना इतर ठिकाणी ह्याचा वापर होत असतो का? ज्या अर्थी असा ऍप तयार झालेला आहे आणि हा युनायटेड किंगडम इंग्लंड मधला ऍप आहे, याचा अर्थ असा होतो की ह्याला मागणी बरीच आहे, आणि ज्या अर्थी हा प्रीमियम सुद्धा आहे, म्हणजे काही लोक हा पैसे देऊन सुद्धा विकत घेत असतील कारण त्यांना त्याच्यातनं जास्त माहिती हवी असेल. आपण जर पाहिलं तर युरोप मधले देश जे आहेत, मग तो इंग्लंड असू दे किंवा फ्रान्स असू दे, जर्मनी, इटली, स्वित्झर्लंडमध्ये पर्टिक्युलरली स्वित्झर्लंड मधली एक गंमत सांगायची म्हटली तर साधारण एक 11 वर्षापूर्वी मी युरोपच्या दौऱ्यावर गेलो होतो, आणि तिथे आम्ही स्वित्झर्लंडला गेलो असता
आम्हाला एका पर्टिक्युलर तिथे माउंट टिटलिस नावाचं त्यांचं ते सगळ्यात उंच असं शिखर आहे आणि ह्या शिखरावर जायच्या आधी आम्ही चौकशी केली तिकडे की आम्हाला माउंट टिटलिसला जायचं आहे, तर कसं जाऊ शकतो आम्ही. तर ते जे त्यांचे टुरिस्ट गाईड्स म्हणणार नाही मी, त्यांच्या शासनाने बसवलेले ती काही लोक होते. ते म्हटले थांबा थांबा आम्ही तुम्हाला सांगतो. त्यांनी पटकन असे 2-3 कम्प्युटरवर बटन दाबले. हे ते 11 वर्षापूर्वीचं सांगतो मी. आणि त्यांनी मग तो असा कम्प्युटर माझ्याकडे असा त्याची डायरेक्शन केली. म्हणले बघा, आता तुम्ही जर निघालात तर एक साधारण अर्ध्या पाऊण तासाने तिथे पोहोचणार आहात. मात्र आजचं वातावरण तिकडे फार ढगाळ आहे आणि तिकडे बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला आम्ही असं सजेस्ट करू की आज तुम्ही तिथे न जाता उद्याच्या दिवशी तुम्ही तिकडे जाऊ शकता. म्हटलं तुम्ही असं कसं सांगू शकता. म्हणे हे काय, मी तुम्हाला उद्याचं तिकडचं वेदर तुम्हाला दाखवते. आणि खरंच पाहिलं तर दुसऱ्या दिवशी तिथं सनी असं लिहिलं होतं. तर मग आम्ही तसाच निर्णय घेतला त्या दिवशी. म्हणजे आता हे टुरिझम मध्ये सुद्धा कसं आपण ज्याला म्हणतो ना की राईट अँबॅसेडर्स ऑफ टुरिझम. समजा ते म्हटले असते ठीक आहे ठीक आहे काही नाही जावा जावा, आणि आम्ही वर गेलो असतो तिथे बर्फ पडला असताना आम्हाला तिकडचं निसर्ग सौंदर्य नीट बघता आलं नसतं, थंडी वाजली असते. आमचा समज काय झाला असता, बापरे एवढ्या लांब आलो, एवढे पैसे खर्च करून आलो, पण जे हवं ते काही पाहता आलं नाही. याच्या उलट ते आम्हाला म्हटले की तुम्ही दुसरीकडे पहा. मग आम्ही दुसरीकडे गेलो आणि तो दिवस आम्ही तिकडे केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तिकीट काढली आणि गेलो. आणि खरंच तिथे गेलो तर मस्त छान बर्फ पसरलेला होता आदल्या दिवशी पडलेला, पण सूर्य मात्र व्यवस्थित असा वर आला होता आणि फार छान एन्जॉय केलं. तर आपण ह्या अनुषंगाने की हे लोक एवढी अपडेट का ठेवतात स्वतःला याच्या बाबतीत, हे आता आजच्या पिढीला आणि गेल्या 1.5-2-3 महिन्यामध्ये पावसाळा असू दे त्याच्यानंतर आजपर्यंतची तारीख असू दे, भारतात ज्या घडलेल्या घटना आहेत या वर्षी मला वाटतं 3-4 वादळं सुद्धा येऊन गेली. त्यातली 3 मला वाटतं बंगालच्या खाडीमध्ये, बे ऑफ बेंगॉलमध्ये, आणि एक हे अरबी समुद्रामध्ये अरेबियन सी मधनं आलं होतं. तर ह्या सगळं आपल्याला किती अफेक्ट करेल, काय करेल, हे ऍक्च्युली माझ्यापर्यंत येईल का, ही सगळी माहिती जर आपल्याला हवी असेल तर असा एखादा ऍप असणं आपल्याकडे गरजेचं आहे. तुम्ही पाहाल की मी मगाशी जे म्हटलं की भारतामध्ये मला नाही वाटत 20% लोकांपेक्षा जास्त लोकांकडे हा ऍप असेल. याचाच अभ्यास आपण जर USA किंवा कॅनडामध्ये पर्टिक्युलरली किंवा युरोपमध्ये केला तर याचं प्रमाण मी म्हणेन की एक साधारण 80% लोकांना एक्झॅक्टली ऑपोजिट असेल की 80% लोकांकडे हा ऍप असेल. आणि जसं जसं तुम्ही पोल्स कडे जाता म्हणजे हायर लॅटिट्यूड कडे जाता तसं तसं याची डेन्सिटी, हे ऍप असण्याची डेन्सिटी वाढते. दक्षिणेकडे येतात तसं त्याची कमी असते डेन्सिटी, पण वर जातात तशी असते. कारण ही लोक जेव्हा बाहेर पडतात तेव्हा हा ऍप बघतात की आज बर्फ पडेल का, आज अतिवृष्टी कुठे होणार आहे का, आज ढगाळ असेल का, आज आज सनशाईन असेल का, ह्या सगळ्या अनुषंगाने त्यांच्या रोजच्या गोष्टी तर घडतातच सोमवार ते शुक्रवार. आणि वीकेंड ज्याला हे लोक म्हणतात सॅटर्डे आणि संडे, याची कुठं आपण घालवावी, कशी घालवावी, हे सगळं वेदरचा एक साधारण अभ्यास केल्यावर ते लोक तो निर्णय घेत असतात. तर त्या अनुषंगाने तर हे गरजेचंच आहे. बिसाइड्स दॅट, बिकॉज वी आर स्टुडंट्स ऑफ geography, within that we have a paper on climatology. त्याच्यातली मूलतत्वे काल मी मला मला आठवत नाही, प्रिन्सिपल्स ऑफ जिओमॉर्फॉलॉजी, प्रिन्सिपल्स ऑफ क्लायमेटॉलॉजी, प्रिन्सिपल्स ऑफ अमुक, प्रिन्सिपल्स ऑफ तमुक म्हणजे काय, तर त्याची मूलतत्वे, बेसिक्स ऑफ ऑल दीज 4 सब पार्ट्स ऑफ जिओग्राफी विल बी डन इन द फर्स्ट सेमिस्टर. तर त्या अनुषंगाने ही मूलतत्वेचं ऍप्लिकेशन जे आहे क्लायमेटॉलॉजीचं, हे आपण किती उत्तम प्रमाणे करू शकतो किंवा मला किती समजलेलं आहे हे साहजिकच हा ऍप वापरून आपण करू शकतो. हे वेळोवेळी जेव्हा आपल्याला वेळ मिळेल त्याप्रमाणे आपण एखादा स्क्रीनशॉट घेऊन ठेवला, त्याचं काय करायचं वगैरे हे तर मी सांगणारच आहे. पण थोडस अजून डिटेलमध्ये जायचं म्हटलं तर लेट अस गो इन टू दिस ऍस्पेक्ट की तुमचा जो इंटरफेस आहे त्याचा वरचा भाग जो आहे हा साधारण असा दिसतो तुम्हाला. तर मी मगाशी म्हटलंच की हा जो भाग आहे याचं नेमकं काय करायचं हे मी तुम्हाला दाखवणारच आहे. पुन्हा याचं सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यापूर्वी हे आपल्याला जे दिसतंय ते काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. तर चिंचवडमध्ये
जेव्हा हा स्क्रीनशॉट घेतला गेला तेव्हा 22 डिग्री टेम्परेचर होतं. त्या दिवशी सूर्योदयाची वेळ 6:30 होती, बरोबर. 6:30 म्हणजे 6:30. आणि सूर्यास्ताची वेळ हे ॲरोवरनं आपण समजायचं, सूर्योदय सूर्यास्त, सूर्योदय सूर्यास्त. आणि सूर्यास्ताची वेळ ही 6:09 होते. म्हणजे काय, तर दिवस छोटा आणि रात्र मोठी. 6:30 ते 6:30 असतं तर 12 तासाचा दिवस, 12 तासाची रात्र. पण उगवतोय 6:30ला, पण सूर्यास्त मात्र 6:10 आतच होतोय. म्हणजे दिवस हा 21 मिनिटांनी कमी झालेला आहे. तर हे एक ऑब्झर्वेशन, आणि हेच फार सुंदर आमच्या अंडर ग्रॅज्युएटच्या मुलांनी अभ्यास केलेला आहे. त्याचं मी एक स्लाइड तयार केलेली आहे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. या व्यतिरिक्त आता माणूस जेव्हा बघतो तेव्हा त्याला इमिजिएटली आपल्या अवतीभोवती काय हवं होत आहे ते माहिती हवी असते. त्याच्यामुळे त्याच पानावर शेवटी खाली लिहिलेलं असतं की 7 वाजता अमुक एक कंडिशन अशी असणार आहे, 1 तासाने 8 वाजता ही कंडिशन, 9 आणि 10. आर टू आर चेंज. काय चेंज, तर तुम्ही पाहाल की टेम्परेचर 22 डिग्री आहे 7 वाजता, 8 वाजता ते थोडंसं वाढणार आहे, 9 वाजता ते अजून वाढणार आहे, 10 वाजेपर्यंत अजून वाढेल. तर आपल्याला, आणि हे जर पडणार असेल तर ऑब्व्हियसली याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की आज जरा थंडी असण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यानंतर हे खालचे इमोजी म्हणेन किंवा सिम्बॉल्स म्हणेन, हे सिम्बॉल्स कसे वाचायचे, तर हे हळूहळू आपल्याला प्रयत्नांनी आणि जेवढं आपण डिटेलिंग करू तेवढं आपल्याला हळूहळू कळणार आहे. इथे ढग दिसत आहेत आणि ढगांच्या मागे सूर्य दिसतोय. तर तुम्ही पाहाल की 7 वाजता, 8 वाजता, 9 वाजता, इव्हन 10 वाजता सूर्य हा ढगांच्या मागे असणार आहे, पण तो पूर्ण मागे नसणार आहे, कारण पूर्ण ढगाळलेलं असताना याचं हे वेगळं असतं. तर हा असणार सूर्य अधूनमधून ढगांमधनं बाहेर येणार आहे आणि अधूनमधून तो ढगांच्या पलीकडे सुद्धा जाणार आहे, हा याचा अर्थ होतो. त्या इमेजच्या इमिजिएटली राईट साईडला हा ॲरो दिसतोय तुम्हाला. या ॲरोवर क्लिक केलं की तुम्हाला अजून माहिती ती मिळते, ती हवेच्या दिशेची, की वारं, हवा म्हणण्यापेक्षा वारं कसं वाहतं आहे, काय स्पीडने वाहत आहे हे सुद्धा आपल्याला याच्यातनं कळतं. त्याच्या खालोखाल हा जो पाण्याचा थेंब दिसतोय तुम्हाला इथे, हा पाण्याचा थेंब इज द प्रोबॅबिलिटी ऑफ रेनफॉल. पाऊस पडण्याची शक्यता किती आहे, तर ती 7 वाजता सकाळी 30% आहे आणि ती 8 वाजता 40% झालेली आहे. पावसाळ्यात जर तुम्ही हे पाहिलं तर हा साधारण आकडा 70, 80, 90च्या पुढेच असतो. 90च्या पुढे तर पाऊस पडायलाच लागतो, तुम्ही बाहेर बघितलं तर पाऊस पडेल. पण इतर वेळेस हिवाळ्यात वगैरे आपण पाहूयात, आपण हे आता अभ्यास रेग्युलरली करणार आहोत याचा, त्यामुळे आपण हे सगळा अभ्यास करणार आहोत. त्याच्या खालोखाल इथे खाली हा 40 नंबर लिहिलेला आहे. हा 40 नंबर म्हणजे इट्स कॉल्ड ॲज एअर AQI. AQI इज एअर क्वालिटी इंडेक्स. हा एअर क्वालिटी इंडेक्स दिवसात, सीझन वाईज हा बदलत राहतो. तर त्याच्याकडे आपण हे पाहणार आहोत. याच्या व्यतिरिक्त या एअर क्वालिटी इंडेक्सच्या खाली इथे तुम्हाला हा ॲरो दिसतो. इतर ठिकाणी हा ॲरो बघा थोडासा उजवीकडे कललेला आहे, पण तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला अजून डिटेल दिसतं की 7 वाजता काय, तर पार्टली क्लाउडी. मी मगाशी म्हटलं की हा कम्प्लिटली क्लाउडेड नाहीये, हा कम्प्लिटली क्लाउडेड नाहीये, त्याच्यामुळे पार्टली क्लाउड. त्यावेळेस असणारं एअर प्रेशर किती आहे, इथे 1010 हेक्टापास्कल, HPA हेक्टापास्कल असं असतं. त्याच्यानंतर वाऱ्याची दिशा कशी आहे, लाईट विंड, हलकं आहे, किती, 5 किलोमीटर पर आवर, आणि कुठल्या दिशेकडनं आहे, तर पश्चिमेकडनं. सो लेफ्ट हँड ऑफ युअर स्क्रीन इज वेस्ट, राईट हँड ऑफ युअर स्क्रीन इज ईस्ट. ओके. याच बरोबर रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय आहे, रिलेटिव्ह ह्युमिडिटी 90% आहे, पण ही दिवसा करता असणार आहे, लक्षात घ्या. पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे, पण हळूहळू दिवसात पाऊस पडण्याची शक्यता वाढू शकते. आणि तुमचा AQI हा किती आहे, तर हा 40 आहे. हे 40 तुम्हाला हा सुद्धा दिवसभरात वाढेल. तर हा हा पहिला इंटरफेस आहे. याच्या बरोबर आम्ही मी मगाशी सांगितलं विद्यार्थ्यांबरोबर काही बरेच उद्योग आम्ही एकत्र मिळून करू असतो. हा तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी हा ऍप स्क्रोल करून पाहिलेला आहे, तर हे असे 4 लेवलचे इंटरफेस तुम्हाला दिसतील. हे 4 लेवलचे इंटरफेस काय आहे याचा थोडासा तुम्ही अभ्यास केलात तर निश्चित आपल्या सगळ्यांच्या फायद्याचं ते राहील. उद्या आपण याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन सुद्धा करणार आहोत. तर आजच्या दिवसापुरतं थोडंसं 10-12 मिनिटं मी तुम्हाला आधी सोडणार आहे. हे सगळे मी नंतर भरून काढणार आहे, लक्षात घ्या.
कधी कधी एखादा टॉपिकला जास्त वेळ लागतो, मग एका तासात तुम्हाला सोडणं होत नाही, 1 तास 10 मिनिटं सुद्धा हा एखादं लेक्चर होऊ शकतं. त्या अनुषंगाने तुम्हाला एकदम प्रेशर येऊ नये म्हणून थोडस हलक्यातच घेतोय. काल एक अर्धा 35-40 मिनिटाचा आपण लेक्चर घेतला, आज अजून 10 मिनिटं त्याच्यात ऍड केली. आणि हे करत असताना सुद्धा की तुमचं पीजी कसं असणार आहे याच्या अनुषंगाने आपण किती तयारी करायची आहे वगैरे हे तर आपण सगळं पाहतोच आहोत. तर आज आपण इथेच थांबूयात. यू कॅन टाईप युअर नेम इन द चॅट बॉक्स ॲज युअर मार्किंग ऑफ युअर अटेंडन्स इज कन्सर्न. तुमचं नाव तुम्ही टाकायचं आहे. त्या अनुषंगाने आपण पाहूया. तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता सॉरी, आणि त्याची उत्तरं माझ्या परीने मी द्यायचा प्रयत्न करीन. हू वॉज दॅट? एक्स्ट्रा क्रेडिट्स हे सॅटेलाइटमुळेच शक्य झाले असेल. त्या सॅटेलाइटची नावे काय आहेत? हा, सॅटेलाइटकडे हळूहळू जाऊयात, इतक्यात आपण ते सगळं बघायची गरज नाही. सॅटेलाइट अर्थात आता ते ऍप जो आहे ती लोक वापरणार असतील. कोणाचा तरी माईक चालू झालाय का? चुकून असेल तर त्याच्याकडे आपण हळूहळू येत जाऊ. इंटरनॅशनली काही ओपन टू ऑल सॅटेलाइट्स असतात, काही देशांचे स्वतःचे सॅटेलाइट्स असतात, हे आपण नंतर पाहणार आहोत. अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता. आणि प्रश्न नसतील तर मी रेकॉर्डिंग आता थांबवतोय आणि रेकॉर्डिंग थांबल्यावर